नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण साबुदाणा जराही न शिजवता साबुदाणा बटाटा कुरडई कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही कुरडई बनवायला खूप सोपी आहे आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार होते. साबुदाणा आणि बटाट्याच्या कॉम्बिनेशनमुळे ही कुरडई तळल्यावर छान फुलते, कुरकुरीत होते आणि खायला देखील खूप चविष्ट लागते. या अगोदर मी कुरडईच्या बऱ्याचशा रेसिपी माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केल्या आहेत. तुम्ही आणखी पाहिल्या नसतील तर नक्की पहा. उन्हाळ्यासाठी कुरडई बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला अशी परफेक्ट कुरडई घरी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. पण त्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साबुदाणा बटाटा कुरडई बनवण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे. आता हा आपल्याला बाउलमध्ये घालायचा. यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि 2 ते 3 वेळेस साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुत असताना कधीही हाताने चोळून चोळून धुवायचा. म्हणजे काय होतं तर यामधील थोडाफार काही कचरा वगैरे असेल ना तो निघून जातो. ज्या कपाने मी साबुदाणा मोजून घेतला होता, पुढे चालून आपल्याला त्याच कपाने यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही घरातील कुठल्याही एक वाटी फिक्स करा आणि त्याने साबुदाणा मोजून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून झालेला आहे. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला रात्रभर किंवा 5 ते 6 तास भिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा भिजण्यासाठी कधी-कधी कोणाकोणाला समजत नाही की कितपत पाणी घालावे. यासाठी मी तुम्हाला अगदी परफेक्ट मेजरमेंट इथे सांगत आहे. ज्या कपाने मी साबुदाणा मोजून घेतला होता ना, त्याच कपाने 1.5 कप आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. म्हणजे साबुदाण्याच्या वरती थोडे आपली जी बोटाची कांडी असते ना, तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यामुळे साबुदाणा अगदी छान असा भिजला जातो. म्हणजे तो अगदी मोकळा सुटसुटीत होतो. अ, जास्त गाळ पण नाही होत आणि कच्चा पण नाही राहत. आता इथे साधारण 5 ते 6 तास मी हा साबुदाणा भिजवून घेणार आहे. 5 ते 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी परफेक्ट असा भिजला आहे. म्हणजे आपण जर बोटाने मॅश केला, तो छान असा मॅश होत आहे आणि आपण जर पाहिलं तर इथं साबुदाणा खूप गिजगा पण नाही झाला. म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे. आता पुढची प्रोसेस करून घेऊ. इथे आपल्याला साबुदाण्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे. पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. पाण्याला चांगली उकळी आली आहे. असे उकळणारेच पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे. ज्या कपाने मी साबुदाणा मोजून घेतला होता, बरोबर त्याच कपाने इथे मी 1.5 कप यामध्ये पाणी घालून घेणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सर्वात पहिलं सांगितलं होतं साबुदाणा मोजून घेताना कुठल्यातरी एका वाटीने मोजून घ्या. इथे मी तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगत आहे ते अगदी परफेक्ट आहे. हे जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर तुमची जी कुरडई बनणार आहे ती पण अगदी परफेक्ट बनेल. इथे बरोबर 1 आणि अर्धा कप अशा पद्धतीने 1.5 कप पाण्याचा मी वापर केला आहे. आता इथे पाणी गरम आहे. तोपर्यंतच आपल्याला यावरती झाकण ठेवून 10 ते 12 तास किंवा रात्रभर हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साबुदाणा भिजवून घेतल्यामुळे तो छान भिजतो आणि शिजल्यासारखाही होतो. तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा जर आपण मॅश केला तर तो खूप छान असा मॅश होत आहे. म्हणजे आपण जर बोटाने जास्त प्रेस करून बघितला तर त्याची अगदी पेस्टच तयार होत आहे. अशा पद्धतीचा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. इथे मी 1 कप म्हणजे 300 ग्राम साबुदाणा घेतला होता. त्यासाठी बरोबर 1 किलो बटाटे घेतले आहेत. आता हे बटाटे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे यावरची जी काही माती वगैरे आहे ना ती काढून घ्यायची आहे. बटाटे स्वच्छ धुवून नंतर एका बटाट्याचे 2 काप करून मी इथे कुकरमध्ये घालून घेतले आहेत. आता कुकरमध्ये बटाटे शिजवत असताना पाणी मी कितपत घालते हे पहा. पाण्याचा मी इथे जास्त वापर नाही करत. म्हणजे पूर्ण बटाटे पाण्यामध्ये बुडले पण नाहीत. आता कुकरचे झाकण लावायचे आणि आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी एक टोपले घेतले आहे. त्यावरती जी पुरण वाटायची चाळणी होती ना ती ठेवून घेतली आहे. आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे बटाटे बारीक छिद्राची खिसणी असते ना त्याने पण किसून घेऊ शकता. पण इथे मी चाळणीमध्ये घालून मॅश करून घेत आहे. बटाटा जर छान शिजला असेल तर तो पटकन बारीक होतो. ज्याप्रमाणे आपण पुरण वाटून घेतो ना चाळणीतून त्याच पद्धतीने आपल्याला इथे बटाटा पण मॅश करून घ्यायचा आहे. ही कुरडई बनवायला खूप सोपी आहे आणि खायला देखील खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. टोपल्यामध्ये आपण ज्यावेळेस बारीक करत होतो त्यावेळेस जास्तच चाळणी आहे ना, ते खालच्या साईडला चिटकत होती. यासाठी इथे मी एक पातेले घेतले आहे आणि पातेल्यावरती चाळणी ठेवून आता बटाटे मॅश करून घेणार आहे. तुम्हाला कुरडई बनवत असताना छान वाटले का? काही प्रॉब्लेम आले का? प्रॉब्लेमला तुम्ही कसे फेस केले? हे कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतात. त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. अशाच प्रकारे राहिले सर्व बटाटे पण मी बारीक करून घेतले आहेत. आता बटाटे बारीक करून झाले की आपल्याला याच चाळणीमधून साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे.
इथे आपण 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतला होता, पण तो आपण एकदमच बारीक नाही करून घेऊ शकणार. त्यामुळे थोडा-थोडा करून यामध्ये घालायचा आणि अगदी पुरण वाटतं तसं बारीक करून घ्यायचं आहे. साबुदाणा आजपर्यंत छान भिजला आहे, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता की किती पटकन बारीक होत आहे. तुमचा सुद्धा साबुदाणा अशा पद्धतीनेच भिजलेला पाहिजे, म्हणजे तुम्हाला साबुदाणा मॅश करत असताना बिलकुल पण त्रास नाही होणार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ कुठल्याही क्षणाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच ही रेसिपी तुम्ही कुठल्या भागातून, कुठल्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत पोहोचला आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचे बटन असते ना त्यावरती देखील क्लिक करा. यामुळे काय होईल तर माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार. इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा पण छान असा मॅश झाला आहे. ज्या बाउलमध्ये आपण बटाटा काढून घेतला होता त्यामध्येच आपल्याला आता हा मॅश केलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. कारण हे आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. जो पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी 2 चमचे इथे मीठ घालून घेतले आहे. आता हे आपण छान असे एकजीव करून घेऊ. कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ आहे ते थोडेसे कमीच घालून घ्यायचे. नाहीतर काय होतं वाळल्यानंतर तो पदार्थ खारट होऊ शकतो. साबुदाणा आणि बटाट्याचे मिश्रण आपल्याला चांगले चुरून-चुरून एकजीव करून घ्यायचे आहे. या मिश्रणाला तुम्ही जेवढे चांगले चुरून घेताल, तेवढी याची कुरडई छान होते. म्हणजे ह्याच्या ज्या तारा आहेत त्या मध्येच तुटल्या नाहीत जाणार. यामध्ये जर तुम्हाला लाल तिखट घालून घ्यायचे असेल तर तुम्ही लाल तिखट देखील घालून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असेल तर अख्खे जिरे न घालता जिऱ्याची पूड करून पण यामध्ये घालून घेऊ शकता. त्यामुळे पण ज्या कुरडया आहेत त्या अगदी चविष्ट आणि रुचकर बनतात. अख्खी जिरे तुम्ही यामध्ये नाही घालून घेऊ शकणार कारण काय होतं कुरडई बनवत असताना ती व्यवस्थित अशी बनली नाही जाणार. यासाठी तुम्हाला इथे जिऱ्याची पावडर तयार करून घेऊन तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण आहे ते खूप पातळ किंवा खूप घट्टसर नाही झाले. अशा पद्धतीचेच आपल्याला मिश्रण पाहिजे आहे. तुमचे जर मिश्रण पातळ झाले तर एक काम करायचं, साबुदाणा मिक्सरमधून काढायचा आणि त्याची जी पावडर आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची. यामुळे पण आपल्याला कुरडई व्यवस्थित अशी घालता येते. पण जर मिश्रण पातळच असेल तर कुरडई आपण ज्यावेळेस घालत असतो त्यावेळेस त्याच्या तारा तुटल्या जातात आणि आपल्या कुरडई व्यवस्थित घालताच येणार नाही. कुरडई बनवण्यासाठी इथे जी मीडियम छिद्राची प्लेट असते ती मी इथे वापरली आहे. कुरडई बनवण्याचा जो शेवगा आहे त्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेत आहे आणि मिश्रण घालत असताना आपल्याला काय करायचं प्रेस करून करून घालायचे. म्हणजे यामध्ये थोडी देखील पोकळी नाही राहायला पाहिजे. नाहीतर काय होतं कुरडई आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस तार आहे ना ती मध्येच तुटते. मिश्रण घालून झाले की सोऱ्याच्या वरचे जे तोंड आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहे आणि लगेचच कुरडई घालून घेऊ. कुरडई बनवण्यासाठी इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट हांतरून घेतले आहे. त्याला तेल तूप काही लावून नाही घ्यायचे. आता तुम्ही इथे पाहू शकता की कुरडईची किती एकसारखी तार पडत आहे. म्हणजे तार कुठेच तुटत नाही, काहीच नाही आणि किती सुरेख अशी ही कुरडई दिसत आहे. याच पद्धतीने राहिल्या सर्व कुरडया मी बनवून घेणार आहे. तुम्ही इथे पाहिले आहे की कुरडई किती परफेक्ट अशी बनली आहे. म्हणजे आपले जे मिश्रण आहे ते बिलकुल पण पातळ किंवा खूप घट्टसर देखील नाहीये. त्यामुळे मी जे काही तुम्हाला मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे. यामध्ये बटाट्याचे प्रमाण तुम्ही थोडेफार कमी जास्त देखील करू शकता. इथे कुरडई बनवत असताना मला बिलकुल पण त्रास नाही होत. अगदी फटाफट या कुरडया बनत आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कुरडया बनवू शकता. मी अगोदर उन्हाळी वाळवणाच्या बऱ्याचशा रेसिपी पोस्ट केल्या आहेत आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे. मला अशी खात्री आहे की यापुढे देखील तुम्ही असाच छान प्रतिसाद मला देताल. मी या अगोदर गव्हाची कुरडई, रव्याची कुरडई, पोह्याची कुरडई आणि साबुदाणा कुरडईची रेसिपी पोस्ट केली आहे आणि त्याला इतके छान व्ह्यूज आले आहेत. त्या सर्व रेसिपी तुम्हाला खूप आवडल्या आहेत आणि मला अशी खात्री आहे की ही रेसिपी देखील तुम्हाला प्रचंड आवडेल. अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व कुरडया मी घालून घेतल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता सर्व कुरडया मी बनवून घेतल्या आहेत आणि किती सुरेख अशा एकसारख्या ह्या दिसत आहेत. आता या कुरडया मी 1 दिवस सावलीमध्ये सुकवून नंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. माझ्याकडे जास्त ऊन येत नाही त्यासाठी मी 1-2 तासासाठी फक्त ऊन येते तेवढ्या उन्हामध्ये ह्या कुरडया वाळवून घेणार आहे. 3 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता कुरडया आपल्या अगदी छान कुरकुरीत अशा वाळल्या आहेत. कुठेही ओलसर नाही, काहीच नाही आणि याच्या तारा देखील तुम्ही पाहू शकता की कुठेही एक तार देखील तुटली नाही. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरडया अवश्य वाळवून घ्या. आता कुरडया वाळल्यानंतर भेटूया. 1 कप साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यापासून इथे भरपूर साऱ्या कुरडया बनून तयार झाल्या आहेत. कुरडई तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. कुरडई तेलामध्ये घातले की गॅस आहे तो मीडियम हीटवर करायचा. तुम्ही इथे पाहू शकता की कुरडई तेलामध्ये घातल्या घातल्या अगदी तिप्पट चौपट अशी फुलत आहे आणि किती पांढरी शुभ्र देखील दिसत आहे. कुरडई तळत असताना आणखी एक टिप्स लक्षात ठेवा.
ती काय करायची, आतमध्ये प्रेस करत करत तळून घ्यायची. काय होतं, आपण ज्यावेळेस वेडा घालत असतो त्यावेळेस आतल्या साईडला तो थोडासा जाडसर असतो आणि मग आपण कुरडई तळत असताना तो कच्चा राहण्याची शक्यता असते. यासाठी आपल्याला काय करायचं, प्रेस करत करत कुरडई तळून घ्यायची. तुम्ही देखील ही साबुदाणा बटाट्याची कुरडई नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि आणखी उन्हाळी रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. तुम्ही इथे पाहू शकता कुरडया तळल्यानंतर किती पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहेत. आता यामधील एक कुरडई मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग अशी ही कुरडई बनली आहे. तर अशी ही खूपच सोपी आणि चविष्ट साबुदाणा बटाटा कुरडई तयार झाली आहे. तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनल सोबत नक्की राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.